तर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या रत्नागिरीतील जे नुकसान आहे त्या संदर्भातली ही वक्तव्य आपण पाहिलं आणि त्यासाठी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक त्या ठिकाणी गेलेलं आहे। आज या पथकाचा दुसरा दिवस होता आणि यानंतर आता बघणार आहोत पुढची बातमी आहे नाशिकमधून। धक्कादायक बातमी आहे। आपल्या प्रियकरासाठी एका अल्पवयीन मुलीने 6,59,000 किमतीच्या दागिन्यांची चोरी केली आहे। या अल्पवयीन मुलीने तिच्या भावाच्याच घरात चोरी केली आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी तिच्या 20 वर्षीय मित्राला देखील अटक करण्यात आली आहे। तिच्या मित्राला मोबाईल आणि गाडी घेण्यासाठी पैशांची गरज हवी होती आणि त्यातूनच या मुलीने चोरी केल्याची माहिती कळतेय। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय प्रकरण? स्वाती, प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण ते इतकं आंधळ असू शकतं अशा प्रकारचा प्रश्न तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणांना सुद्धा पडला। तर प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज बंद झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय प्रियकराला पैसे हवे होते म्हणून या मुलीने इतकं मोठं टोकाचं खरं तर मोठं धाडस केलं असं म्हणू शकतो। त्यामुळे प्रेमासाठी काय पण म्हणणारी जी व्याख्या आहे ती या ठिकाणी खरी ठरताना बघायला मिळते। आपल्या प्रियकरासाठी या मुलीने 6,59,000 किमतीच्या दागिन्यांची आपल्याच घरात चोरी केलेली आहे। तिच्या भावाच्याच घरात तिने ही चोरी केली आणि या प्रकरणी आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू आहे।